मुंबईकरांना थेट रायगड जिल्ह्यात जोडणाऱ्या नावाशिवा बंदराशी मुंबई ट्रान्स हार्बर लिंकच्या उद्घाटनासाठी येत्या 12 जानेवारीला देशाचे पंतप्रधान उद्घाटनासाठी येणार आहे। परंतु ह्या राज्य सरकारच्या वसुली सरकारने 250 रुपये टोल वसुली करणार असं जाहीर केलं। या टोल वसुलीला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा पूर्णपणे विरोध आहे। सागरी सेतूचे बांधकाम संत गतीने सुरू ठेवलं आणि तब्बल 2192 कोटीचा अतिरिक्त खर्च त्यामध्ये झाला। ह्या खर्च वसुलीसाठी 250 रुपयाची मनमानी टोल वसुली रद्द व्हायला हवी। ही मागणी त्वरित मान्य न झाल्यास पंतप्रधान विमानतळावर आल्यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते पंतप्रधानांना काळा गुलाब देऊन त्यांचं स्वागत करतील। महाविकास आघाडीच्या काळातच या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असताना सागरी सेतू प्रकल्प 2022 सप्टेंबर महिन्यात त्याचं उद्घाटन होणार होतं आणि तो चालू देखील होणार होता, परंतु झालं नाही। सरकार बदललं आणि मिंद्यांचं सरकार आलं। त्यांनी विनाकारण ते बांधकाम रखडून ठेवलं आणि सर्वसामान्य नागरिकांच्या खिशात त्यांनी डल्ला मारण्याचं काम केलं। मुंबईकरांची चेष्टा केली आणि त्यातल्या त्यात भर म्हणून 22 किलोमीटर अंतरासाठी तब्बल 250 रुपयाचा कर लादला जाणार आहे, टोल वसुली करणार आहे। याला आमचा पूर्णपणे विरोध आहे। जर त्यांनी आमच्या विरोधाची मागणी मान्य केली नाही तर आम्हाला नाविलाज असतो पंतप्रधानांना काळं गुलाबाचं फूल देऊन त्यांचं स्वागत करावं लागेल।